नमस्कार मित्रांनो, अनलॉक माहिती आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेचे बरेचसे पैसे हे आपल्या बहिणींच्या अकाउंटमध्ये आले, पण बरेच 80 महिलांना याचे पैसे पडले नाही. काहींचे बँक अकाउंट लिंक नसतील, काहींचे बँक अकाउंट आधारला लिंक आहेत. याच्यामध्ये झालं कसं माहिती आहे का, आपण जेव्हा अकाउंट खोलतो तेव्हा आपल्याला आधार लिंक करावं लागतं बँकेला, पण ते व्यक्तीच्या देवाणघेवाणसाठी पण म्हणा किंवा बाकीच्या सरकारच्या अनुदानासाठी ते ग्राह्य धरले जातात. पण सरकारची एखादी मोठी योजना आली किंवा मोठे अनुदान आलं तर आपल्याला एक बँकेला जो आपण अकाउंट खोलतो ते आपल्याला बँक लिंक करावे लागते अकाउंटशी. पण सरकारी अनुदानामध्ये कसं राहतं माहिती आहे मित्रांनो, तर आपल्या आधारला बँक लिंक करावे लागते. त्याचं एक उदाहरण सांगतो बघा मित्रांनो. अकाउंट खोलण्यासाठी आपल्याला आधार कार्ड द्यावं लागते, बरोबर. इथं तुमची पैशांची ठेव काढणं वगैरे सगळं होणार आहे. त्याच्यानंतर हे वैयक्तिक म्हणू शकता तुम्ही. पण एखादी सरकारची मोठी महत्त्वाकांक्षी योजना आली, आधारने पैसे पडतात. म्हणजे समजून घ्या, जेव्हा आपण इथं वैयक्तिक जर केलं तेव्हा आपलं अकाउंट खुलून जातं. फक्त आपलं अकाउंट असं लिंक आहे की आपण ते पैसे काढू शकतो, टाकू शकतो, बरोबर. त्याच्यानंतर सरकारची जेव्हा योजना येते तेव्हा सरकार आधारने पैसे टाकते, बँकेमध्ये टाकत नाही, आधारने पैसे टाकते. मग त्या पिरियडला त्या टायमाला आपल्या आधारला बँक लिंक पाहिजे. काय बँक लिंक पाहिजे म्हणजे समजून घ्या, आता आपण ह्या बँकेत अकाउंट खोललं आहे, पण बँकेने आधार कार्ड लिंक केलं नाही आहे, म्हणजे NCPL केलं नाही आहे, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. जर त्या टायमाला सरकारचं अनुदानही पडलं, ते अनुदान अकाउंटमध्ये येत नाही. कारण की त्यांनी बँकेवाल्यांनी समजून घ्या, एक्सेट्रा कोणती का बँक असेल ना, आधार लिंक केलं नसेल तर मग ते लिंक आपल्याला करून घ्यावं लागतं. मग आपला पैसा आधारने केव्हा पडतो माहिती आहे का, जेव्हा आपली बँक आधारला लिंक असेल. आपली बँक जेव्हा आधारला लिंक असेल, आपली बँक जेव्हा आधारला लिंक असेल तेव्हा अनुदानाचे पैसे आपल्या अकाउंटला येतात. आता समजून घ्या, साधी गोष्ट आहे. आता ही बँक आहे आणि आधार कार्ड आहे. जेव्हा आपण अकाउंट खोलतो तेव्हा आपण ही बँकला आधार कार्ड जॉईन करतो. तुमचे कोणतेही व्यक्तीचे काम होऊ शकतात, बरोबर. पण सरकारचं एखादी अनुदान येत असेल तेव्हा हे आपले आधार कार्ड आहे. जसा हा पेन हा आपला आधार कार्ड आहे. या आधार कार्डला म्हणजे ह्या पेनाला आपली ही जो बँक आहे ही बँक लिंक पाहिजे, म्हणजे आधारला बँक लिंक पाहिजे, तेव्हा आपल्याला सरकारचे हे अनुदान मिळत असतं. तरी ज्या माता बहिणींचे अकाउंट लिंक नसेल आधारला, त्यांनी आधार कार्डला बँक लिंक करून घ्या. म्हणजे सरकारचे अनुदान आहे ते बँकेमध्ये न पडणार आहे. पैसे तर बँकेमध्ये पडणारच आहेत, पण आधारने ते पैसे पडणार आहेत. त्याच्यामुळे आधार कार्डला तुमची बँक लिंक करा. आणि त्यासाठी आधारची वेबसाईटवर जाऊन आधार बँक सीडिंग हा ऑप्शनवरती तुम्ही चेक करू शकता. तरी लाडकी बहीण योजनेचा बहिणींनी पूर्णपणे फायदा घ्यावा व आपल्या आधारला, परत सांगतो, आपल्या आधारला बँक लिंक करून घ्या. आणि आधारच्या वेबसाईटवर जाऊन बँक स्टेटस चेक करून घ्या, बँक सीडिंग चेक करून घ्या. तिथं तुम्हाला बरोबरची खूण, जर बरोबर असेल तर बरोबरची खूण दिसेल, बरोबरची अशी खूण दिसेल, आणि नसेल तर मग चुकीची खूण दिसेल. त्याच्यामुळे सगळ्या महिलांनी, माता बहिणींनी आपले आधार कार्डला बँक लिंक करून घेणं गरजेचं आहे. तेव्हाच आपला पैसा हा अकाउंटमध्ये जमा होईल. धन्यवाद.